नमस्कार मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळते की अधिरा रोहनवर प्रचंड रागवून माहेरी आलेली असते. ती घरात आल्यावर मल्लिका तिला पाणी देत विचारते की काय झालं अधिरा, तू अशी अचानक निघून का आलीस आणि रोहन का नाही आला तुझ्यासोबत. तेवढ्यात तिथे समर येतो आणि अधिराला काहीतरी विचारणार तितक्याच आनंदी त्याला थांबवते आणि विचारते, अधिरा नक्की काय झालं आहे. मल्लिका लगेच मध्ये पडून बोलू लागते, बघ ना समर, माझी डॉल काही न सांगतच नाही आहे. अरे नक्की काय त्रास झाला आहे तिला. त्यावर स्वानंदी मल्लिकाला शांत करत बोलते, काकू जरा थांबा, लगेच निष्कर्षावर नका पोहोचू, मी विचारते तिला काय झालं आहे ते. मल्लिका पुन्हा चिंतेने विचारते, सांग ना अधिरा, रोहनच्या आईने काही म्हटलं का, मी फोन करून त्यांना विचारू का. तेव्हा आदिरा सांगते, नाही, रोहनच्या आईने यावेळी काहीच केलेलं नाही आहे, माझं भांडण रोहनशी झालं आहे. तेव्हा स्वानंदी विचारते की काय झालं, तो काही बोलला का, मी बोलू का त्याच्याशी. त्यावर आदिरा सांगते की रोहन ऑफिसमधून थकून आला होता म्हणून तिने त्याच्यासाठी खूप स्पेशल असं काहीतरी मी जेवण बनवत होती, पण त्याने एकदम क्रूरपणे खिल्ली उडवली माझी. हे ऐकून स्वानंदीच्या चेहऱ्यावर हलकं हसू येतं, पण मल्लिका लगेच स्वानंदीला टोमणा मारते, बघितलंस ना स्वानंदी, माझा समर कधी तुझ्याशी असा वागतो का गं, तुझा भाऊ माझ्या डॉलची कसा वागतो बघ. स्वानंदी अधिराला शांत करत बोलते, मला या गोष्टीचा एवढा मोठा इश्यू वाटत नाही आहे, पण अधिरा तू शांत हो, मी रोहनशी व्यवस्थित बोलेन. समरसुद्धा तिला पाठिंबा देतो आणि सांगतो की एवढं काही मोठं प्रकरण नाही आहे. मल्लिका पुन्हा मध्ये बोलणार तितक्यात समर तिला अडवतो आणि सांगतो, काकू आपण तिला समजवायला हवं, गोष्टीतच उगाच खतपाणी घालण्यात काही अर्थ नाही आहे आणि नवरा बायकोमध्ये अशी भांडणं होतच असतात. हे ऐकून मल्लिका लगेच आपले शब्द फिरवते आणि बोलते, हो मीच वेड्यासारखी करत होते, नवरा बायकोमध्ये असं चालतंच, चल डॉल तू विश्रांती घे. असं म्हणून ती अधिराला तिच्या रूममध्ये घेऊन जाते. त्यानंतर समरला एक फोन येतो, तेव्हा तो स्वानंदीला बोलतो, मी फोन घेऊन येतो, मग आपण शतपावली करायला जाऊया. स्वानंदी तिच्या खोलीत असताना रोहनचा तिला फोन येतो. रोहन चिंतेने विचारतो की ताई, अधिरा तिकडे आली आहे का गं. तेव्हा स्वानंदी त्याला सांगते की ती इकडेच आली. रोहनचा जीव भांड्यात पडतो आणि तो बोलतो की ती सुरक्षित आहे हे कळल्यामुळे बरं वाटलं. स्वानंदी त्याला फोन ठेवू नको, नक्की काय झालं आहे, काय घडलं आहे रोहन सांगतो, ताई आमचं भांडण झालं, मी सहज तिची चेष्टा करत होतो गं, पण तिने खूपच सिरियसली घेतलं. आमची आधीही भांडणं झाली आहेत, पण ती सॉर्ट आऊट झाली होती, यावेळी तिने जरा जास्तच राग धरला आहे. स्वानंदी त्याला समजवते, रोहन तू सुद्धा जरा काळजी घ्यायला हवीस, तिच्या डोक्यावर आईचं आधीच स्ट्रेस आहे, त्यात तू असं केलंस तर कसं होईल. बरं ठीक आहे, मी बोलते तिच्याशी. दुसऱ्या बाजूला अधिरा तिच्या खोलीत बाहेरी बसलेली असते. रोहन तिला फोन करतो, पण ती रागाच्या भरात फोन कट करते. तेवढ्यात मल्लिका तिथे खाणं घेऊन येते. अधिरा तिला सांगते, मॉम प्लीज मला भूक नाही आहे. मल्लिका त्यावर बोलते, खरं आहे अगं, पण सासरून अशीच न जेवता निघाली असेल ना. अधिरा सांगते की जेवणावरूनच तर आमचं भांडण झालं. मल्लिका पुन्हा रोहनच्या नावाने नाक मुरडते आणि अधिराला स्वतःच्या हाताने भरवण्याचा प्रयत्न करते. अधिरा चिडचिड करते, तिला सांगते की मॉम प्लीज ना, मला आता कोणाशीच बोलायचं नाही आहे, मला थोडी स्पेस हवी आहे. मल्लिका नाईलाजाने बोलते की बरं तुला स्पेस हवी आहे ना, ठीक आहे मी जाते. पण जाता जाता अधिराच्या मनात रोहनबद्दल आणखी विष पेरून जाते. त्यानंतर स्वानंदी हळूच अधिराच्या रूमचा दरवाजा नॉक करते. अधिरा मल्लिकाच आली असं समजून पुन्हा चिडते, पण तेव्हा स्वानंदी बोलते की मी आहे. तेव्हा अधिरा बोलते की नंदुताई सॉरी. तेव्हा स्वानंदी तिला प्रेमाने समजवते, आईशी असं बोलायचं नाही. नंतर स्वानंदी अधिराचा हात हातात घेऊन तिला शांतपणे सांगते, रोहन तुझ्याशी असं नेहमी तर वागत नाही ना, जर एखादी व्यक्ती अचानक अशी वागली तर त्यामागे काहीतरी कारण असू शकतं, तू त्याच्याशी शांतपणे बोलायला हवंस. पण अधिरा बोलते, नाही नंदुताई, मला आता त्याच्याशी बोलायची अजिबात इच्छा नाही आहे, मला थोडी शांतता हवी आहे. स्वानंदी तिच्यावर कुठलाही दबाव न टाकता तिला वेळ देते आणि तिथून निघून जाते. स्वानंदी तिच्या रूममध्ये आल्यावर समर तिला विचारतो, कसला विचार करतेस. तेव्हा स्वानंदी अधिरा आणि रोहनच्या भांडणाबद्दल चिंता व्यक्त करते. समर तिला म्हणतो की तुम्ही उगाच जास्त विचार करता. यावरून स्वानंदी आणि समरमध्ये थोडा लुटूपुटूचा वाद सुरू होतो. स्वानंदी म्हणते, ते दोघं भांडलेत, तुम्हाला त्याचं काही गांभीर्य आहे का, ते एकमेकांपासून लांब राहत आहेत. त्यावर समर समजवण्याचा प्रयत्न करतो, अहो स्वानंदी, कधी कधी भांडण झाल्यावर थोडी स्पेस आणि एकांत हवा, लांब राहिल्याने प्रेम वाढतं. स्वानंदी समरचं हे म्हणणं अजिबात पटत नाही. ती चिडून बोलते, ना ते एकत्र बसून गोष्टी करणं गरजेचं असतं, कसली आली डोंबल्याची स्पेस, तुम्हाला माझं म्हणणं पटत नाही आहे ना, मग ठीक आहे, आता तुम्ही सुद्धा माझ्यापासून लांब राहा, माझ्याशी बोलू नका, कट्टी. समर तिला अडवण्याचा प्रयत्न करतो आणि हसून बोलतो, हे काय मध्येच, आपण रोहन आणि अधिराबद्दल बोलत होतो ना. तेव्हा स्वानंदी बोलते की नियम सगळ्यांसाठी सारखेच असतात, आता आपण तुमच्या पद्धतीने वागूया, स्पेस देऊया, मी आता तुमच्याशी
काय कोणाशीच बोलणार नाही. विशेष म्हणजे या दोघांचं हे बोलणं खोलीच्या बाहेर सुश लपून ऐकत असते. समर स्वानंदीला म्हणवण्याचा प्रयत्न करतो. स्वानंदी मॅडम, अशी अचानक न बोलण्याची शिक्षा देऊ नका, प्लीज ऐका माझं. पण स्वानंदी आपलं म्हणणं लावून धरते आणि समरशी अबोला धरण्याचं ठरवते. सुश हे ऐकत लगेच मल्लिका आणि अंशूला सांगायला जातात. इकडे अंशू मल्लिकाच्या रूममध्ये असतो तेव्हा मल्लिका खूप खुश असते. तेव्हा मल्लिका बोलते की आता माझ्या हातात सगळं आलं आहे, आता डॉल तर इथे आली आहे. तेव्हा अंशू बोलतो की मम्मा, आपण तुला वाटतं का धीरा रोहनला सोडेल म्हणून? तेव्हा मल्लिका बोलते की आता आपण रोहनबद्दल तिच्या मनात विष पेरत राहायचं. तेवढ्या सुश येते आणि बोलते की मॉम इन लॉ, अंश मी न्यूज आणली आहे. तेव्हा मल्लिका बोलते की ही आली ना, मला अर्पिताचीच आठवण झाली. अर्पिता ही अशीच न्यूज घेऊन यायची, सांग बाळा काय आहे? तेव्हा सुश बोलते की जीजू आणि ताईने त्यांचं खूप भांडण झालं, ते दोघांचं आता नातं तुटणार आहे. तेव्हा मल्लिका आणि अंशू एकमेकांकडे बघायला लागतात. तेव्हा सुश बोलते की ते दोघं बोलत नाही आहे, त्यांचं खूप भांडण झालं, मी आत्ताच ऐकून आली आहे. तेव्हा मल्लिका बोलते की बाळा तू नको काळजी करू. सुश थोडी टेन्शनमध्ये आलेली असते बहिणीसाठी. तेव्हा मल्लिका बोलते की तू काळजी नको करू, मी त्यांना जवळ आणेल. हां, तुझं रात्रीचं रुटीन राहिलं ना करायचं, जा ते हेअर ऑइल कर आणि जा तोपर्यंत अंशू येईलच म्हणून. तेव्हा मल्लिका तेव्हा सुश चालली जाते. इकडे रोहन चिंता करत असतो. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात की तुझं काही बोलणं झाले का? मल्लिका बडबड करत असते की जेवून घे, तिच्या पायी तू जेवण बंद करणार आहेस का? तेव्हा रोहन बोलतो की बाबा माझं बोलणं झालं ताईशी, ती तिकडेच आहे. तेव्हा मल्लिका पुन्हा बडबड सुरू करते की हो, इकडे भांडायचं आणि माहेरी जाऊन बसायचं. तेव्हा रोहन बोलतो की तू काही बोलू नकोस. तेव्हा मंदाकिनी बोलते की मी कुठे काय बोलते, मी काय बोलणार आहे ना, पण रोहन हे तिचं वागणं मला पटलेलं नाही आहे. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की रोहन टेन्शन नको घेऊ रे, तुम्हाला स्पेस हवी ना, बघ घ्या स्पेस आहे, बघ मस्त गाडी काढ, फिरून ये किंवा मूवीला जा. तेव्हा मंदाकिनी बोलते की ओ काय शिकवत आहेत, आपली मुलं आहेत ती, त्यांना अशा काही पण सवयी लावू नका आणि जा तुमच्या सुनेला समजवा जरा, प्रोफेसर होतात ना तुम्ही. इकडे स्वानंदी आणि समरने अबोला धरलेला असतो. तेव्हा समर कपाटातनं ड्रेस काढतो, स्वानंदीला दाखवतो, स्वानंदी तोंड फिरून घेते. तेव्हा समरही तिकडे जातो, मग बोलतो की ह्या अशा वागतायत ना, मी पण नाही बोलणार. तेव्हा त्यांची लुटूपुटूची नाजूक भांडणं असतात. तेव्हा स्वानंदी बोलते की स्पेस हवी होती ना तुम्हाला, आता घ्या स्पेस घ्या, एक रॉकेट पण घ्या आणि त्यात बसून फिरा तुमच्या स्पेसमध्ये, अशी स्वानंदी मनात बोलत असते. तेव्हा स्वानंदी जाऊन बेडवर झोपते, समरही जाऊन सोफ्यावर झोपतो. समर तिकडे बघतो रागाने आणि स्वानंदी तोंड फिरवून घेते. स्वानंदी हळूच बघते तर समरही हळूच तिच्याकडे बघतो आणि याच रोमॅन्टिक वळणावर आजचा एपिसोड संपतो. तर चला तर मित्रांनो, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला जर एपिसोड आवडत असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि असेच एपिसोड बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.